त्यातील दुसरी लढत तुमच्या समोर येते दोन ताकदवर संघामध्ये। एका बाजूला कोपरा संघ आणि त्यांना फाईट करतोय भैरवदेव रेडगर संघ। या दोन संघादरम्यान ही मॅच। जी आमच्या टेच्या उजवी साईडला थार गाडी आहे त्या मालकाला विनंती की तिथून आपण प्लीज हटवा, खेळाडूंना थोडासा अडथळा येतोय टेच्या थेट आमच्या उजव्या साईडला। थँक्यू, धन्यवाद। तर जाऊया आपण मैदानावरती। आजच्या दिवसातील दुसरी मॅच तुमच्या समोर होते 7874 भैरवदेव रेडगर आणि त्यांना फाईट करतीये मैदानाच्या आतमध्ये शनी कृपा 11 कोपरा। गेम ऑन, लेट्स प्ले। बॉलर तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती। कोपरा संघाचा पहिला बॉल घेऊन आलाय गोलंदाज अक्षय पाटील। डेड बॉलचा पंचांचा इशारा आलाय। पलस्पे संघ आपण कुठेही जाऊ नका, आपल्याला मॅच लगेच खेळवायची आहे विनर विनर मध्ये। सलामीची जोडी तुम्ही पाहतायत रेडगर संघाकडनं संदेश भोईर आणि त्याला साथ देण्यासाठी फलंदाज नॉस्टर एनला सौरभ भगत। बॉलर तयार, पहिला बॉल लेप केलाय, सोडून दिलाय संदेश भोईर। तुम्ही पाहतायत अतिशय विद्वान आणि घातक खेळाडू आहे रेडगर संघाचा आणि पहिला चेंडू जो त्यांनी चाचपणी केली अपस्टिकच्या भरपूर बाहेरून जाणारा हा बॉल। पहिला वाईट बॉल आलाय, गोलंदाज तुम्ही पाहतायत बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय पाटीलने फेकलाय पहिला अभ्यंतर चेंडू। व्हाईट बॉल न सुरुवात केली अक्षय पाटीलने, स्ट्राईक केलेला फलंदाज संदेश भोईर। P1 चा पहिलं षटक राईट आर्म ओव्हर द विकेटना। पुढचा बॉल स्लॅश केला, बॉलला कव्हर पॉइंटला काढलाय, बॉलला अप्रतिम फटका आहे। हीच तर खरी ओळख आहे संदेश भोईरची आणि त्याने ठोकलाय हा पहिला दमदार चौकार। इनसाइड आउट दर्जेदार फटका तुम्ही पाहिला संदेश भोईरच्या बॅट मधून। पहिला दमदार स्ट्रोक, पहिला चेंडू वाईट, त्यानंतर आक्रमण। P1 च्या षटकाचा भरपूर चांगला उपयोग करताना संदेश भोईर मैदानाच्या आतमध्ये पहिला चौकार त्याने ठोकलाय। मग अशी मॅच तुम्ही पाहिली 30 धावा डिफेन्स करायच्या होत्या, केवळ संघाने दमखम जरूर दाखवला, मात्र राजा पाटीलची दमदार इनिंग तुम्ही पाहिली। आणि आता लॉंग लेगला बॉल चाललाय, संदेश भोईर थांबणार नाहीये हेच सांगतो मैदानाच्या आतमध्ये। चौकार नंतर ठोकलाय अप्रतिम दर्जेदार षटकार। चांगली बॅटिंग संदेश भोईर या मॅच मध्ये करतोय। पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकार, लगेच षटकार त्याने ठोकलाय। चांगली बॅटिंग तो या मॅच मध्ये करताना दिसलाय। आतापर्यंत एक षटकार एक चौकार, वैयक्तिक 10 धाबेचं योगदान संदेश भोईरने दिलाय। 11 वरती रेडगर संघ जाऊन पोहोचलाय। चांगली बॅटिंग, आता फुल टॉस आहे, ग्लान्स केलाय, लॉंग लेगला बॉल चाललाय, पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट। खराब चेंडू होता गोलंदाज अक्षय पाटीलचा आणि त्यावरती आक्रमण झालाय संदेश भोईरचा। येतोय हा दर्जेदार चौकार। चांगली बॅटिंग या मॅच मध्ये। 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत या ओव्हर मध्ये आलाय। P1 च्या षटकाचा वापर चांगल्या पद्धतीने करतोय फलंदाज संदेश भोईर। अक्षरशः तुटूनच पडलाय असंच मी म्हणेन या ओव्हर मध्ये अक्षय पाटीलच्या विरोधात। कट केलाय, चांगला फटका आहे, शॉट लाईक द शॉट हर्टमॅन। भेदून चेंडू गोळीच्या वेगाने निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर। बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार। काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये, जणू काय पॅवेलिंग कक्षामधूनच सेट होऊन आलाय। चांगली बॅटिंग मैदानाच्या चौफेर टोळीबाजी सध्या सुरू आहे। गोलंदाज अक्षय पाटीलच्या विरोधामध्ये फलंदाज संदेश भोईर अक्षरशः बरसलाय। इनसेन्स केला, फरक पडला नाहीये। पुन्हा एकदा चाललाय चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। बॅक टू बॅक हा सलगचा तिसरा चौकार आलाय आणि चौकार हॅट्रिक कंप्लीट केलाय। वेल प्लेड संदेश भोईर। बॅक टू बॅक 3 बॉल वरती 3 चौकार त्याने ठोकलाय या मॅच मध्ये। अक्षय पाटीलच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग तो करताना दिसलाय। एक षटकार देखील आलाय।
त्यामुळे संघाची धावसंख्या वेगाने जाऊन पोहोचले तब्बल 23 या आकड्यावरती. 3 चौकार 1 षटकार 1 वाईड. चांगली बॅटिंग अक्षय पाटीलच्या विरुद्धामध्ये करतोय संदेश भोईर या मॅच मध्ये. मॅग्निफिशंट पॉम पीस ऑफ बॅटिंग पॉम मिस्टर संदेश भोईर. आग ओकणारी फलंदाजी तो करताना दिसतोय या मॅच मध्ये. P1 च्या षटकामध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलंय कोपरा संघाचे गोलंदाज अक्षय पाटीलच्या विरुद्धामध्ये. भरपूर चांगला आक्रमण. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस. अक्षय पाटीलचा हा चांगला चेंडूला सन्मान देखील दिला. तेवढ्या ताकदीनं खेळून काढला संदेश भोईरनं एका धाबेसाठी आणि या सिंगलच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 24. अक्षय पाटील, अक्षय घरत, बबल्याचं आगमन या ठिकाणी झालं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. पहिलं षटक तुम्ही पाहिला तर पहिल्या षटकामध्ये भरपूर मार्क पडला अक्षय पाटीलला. एकूण धावा झाला या षटकामध्ये 24. स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकाल चौफेट टोळीबाजी कशी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये संदेश भोईरनं दाखवलं. या ओव्हर मध्ये अक्षय पाटील वरती तुटूनच पडला होता. या ओव्हर मध्ये 3 चौकार 1 षटकार तुम्ही पाहिला. एकूण धावा पहिल्या षटकामध्ये जाऊन पोहोचलाय. चांगली सुरुवात राईट स्टॅट ज्याला आपण म्हणूया रेडगड संघाच्या बाजूने दिली आहे संदेश भोईरनं. एकूण धावा पहिल्या षटकामध्ये जाऊन पोहोचल्या तब्बल 24 धावा. बिनगडी बाद चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 24 आल्यात. सलामीची जोडी मैदानावरती 6 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली 3 चौकार 1 षटकाराच्या जोरावरती 23 धावांवरती नाबाद खेळी करतोय फलंदाज संदेश भोईर. चांगली बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये मार पडल्यानंतर आता विश्वास दाखवलाय. रोखण्यासाठी आणलाय गोलंदाज साहिल ठाकूरचा वापर या षटकामध्ये. कोपरा टीमच्या कॅप्टनला पूर्णपणे भवितव्य दिलाय. साहिल ठाकूर वरती पाहायचं तो कशा रीतीने गोलंदाजी करेल. स्वीटीचा प्रयत्न हा थोडासा वेगळा प्रयत्न झाला होता मैदानाच्या आतमध्ये संदेश भोईरकडनं. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक सिंगल त्या ठिकाणी मिळतीये आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर बरोबरती आतापर्यंत 25 धावा. आणि आता स्ट्राईक रेंजला फलंदाज सौरभ भगत आलाय. गोलंदाजी मार्क वरती साहिल ठाकूर ज्याने पहिल्या बॉल वरती 1 धाव जरूर खर्च केली आहे या मॅच मध्ये. ऑफ साइडला फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू शॉर्ट टर्मिनला चालला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा ऑफिशियली कॉल दिलाय. 2 धावा इथेही मिळतील. चांगली रनिंग द बिटवीन द विकेट. चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे. चांगली भागीदारी देऊन ओपनर सध्या रेडगड संघाचे संदेश आणि फलंदाज सौरभ करताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे इथून थोडंसं डॉमिनेट केलाय. विकेटची गरज आहे आता मात्र कोपरे संघाला. हा प्रयत्न आता करावा लागेल साहिल ठाकूरला कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर मार पडला अक्षय पाटीलला. या षटकामध्ये थोडासा रोखण्याचा प्रयत्न साहिल ठाकूरला करावा लागेल या मॅच मध्ये. फुल टॉस आहे. ड्राईव्ह करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट केला हा फटका. बॉल चालला लॉंग ऑनला. 1 धाव झाली कंप्लीट. एक सिंगल त्या ठिकाणी मिळतीये आणि या सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर बोर्ड वरती आतापर्यंत 28 धावा. 28 धावा धावसंख्या फलकावरती. चांगली सुरुवात. रेडगड संघाचे फलंदाज 2 ओपनर सध्या तरी करून दिली आहे संदेश आणि सौरभ. मागील ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग केली होती संदेशनं. या ओव्हर मध्ये पाहायचंय कशा रीतीने तो बॅटिंग करेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वरती. साहिल ठाकूर पुन्हा एकदा ग्लान्स केला. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. काव कॉर्नरला बॉल चालला. 1 धाव झाली कंप्लीट. सिंगल डबलला तेवढा प्राधान्य दिला जातोय. खराब चेंडूचा सन्मान देखील केला जातोय या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग 2 ओपनर्स करताना दिसलायत. दुसरे षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये भरपूर मार्क पडल्यानंतर या षटकामध्ये थोडंसं का होईना कमबॅक झालाय कोपऱ्या टीमच्या दृष्टिकोनातून. मोठा फटका आतापर्यंत या ओव्हर मध्ये खेळून दिलेला नाहीये गोलंदाज साहिल ठाकूरनं. चांगली बॉलिंग. हा फटका तुम्ही पाहताय. एका साइडला 2 फलंदाज आणि आता दोघातून एकाला परतावा लागतोय. गरज नसताना विकेट फेकली. चांगली भागीदारी रचली होती 2 फलंदाजांना मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिली सफलता मिळतीये टीम कोपरे संघाला. फलंदाज सौरभ भगत बॅक टू द पवेलियन.
रनरच्या स्वरूपामध्ये विकेट मिळतीये. कोणती गरज होती का हा आता प्रश्न विचारला जातो रेडगर संघाच्या पावेलिंग कक्षामध्ये, कारण चांगली बॅटिंग होत होती मैदानाच्या आतमध्ये रेडगर टीमच्या दृष्टिकोनातून. आणि आता मोठे बंधू बाद झाल्यानंतर छोटे बंधू लगेच मैदानाच्या आतमध्ये. हा देखील एक चांगला फलंदाज आहे, अष्टपैलू क्रिकेटर म्हणून सातत्यानं फलंदाज तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. राहुलकडे पाहिले जातं आणि तो स्ट्राईक रेंजला. स्विच हिटचा प्रयत्न, फटका चांगला आहे, धावा मिळतील पूर्णपणे 6 आणि 6 धाब्याने आगाज केलाय. फलंदाज तुम्ही पाहताय राहुल भगत ने ठोकलाय पहिल्याच बॉल वरती स्विच हिटचा दर्जेदार फटका, षटकार. पहिले 5 बॉल वरती चांगली गोलंदाजी झाली होती साहिल ठाकूर कडनं, मात्र अंतिमच्या बॉल वरती आलेले 6 धाबा हे थोडंसं मागणं षटक करून गेलं गोलंदाज साहिल ठाकूरचं. आणि या 6 धाब्याने संघाची धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 35, 35 धाबा धावसंख्या फलकावरती तुम्ही पाहतायत या मॅचच्या दरम्यान. चला जास्त वेळ घेऊ नका कोपरा संघ, लगेच फिल्डिंगची व्यवस्था आपण सजवून घ्या, कारण वेळ हा आपल्याकडे भरपूर कमी आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करते पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या पूर्वार्धामध्ये टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता गोलंदाजी करणाऱ्या कोपरा संघानं या मॅच मध्ये. मात्र आतापर्यंत चांगली बॅटिंग झालीये रेडगर संघाच्या दृष्टिकोनातून, खास करून फलंदाज संदेश भोईर चांगली बॅटिंग तो करतोय या मॅच मध्ये. नवीन गोलंदाज 30 षटक घेऊन आलाय गोलंदाज दुर्वेश, पाहिजे तो कशा रीतीने गोलंदाजी करेल या मॅच मध्ये. 2 षटकामध्ये भरपूर धावा वसूल केलेत आतापर्यंत. फुल टॉस आहे, लॉंग लेगला चांगला फटका आहे, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदेश भोईरचा तडाखा, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. आणि तिसऱ्या पंचांची मागणी देखील करण्यात आली भीमर साठी. कमरेच्या वरती हा चेंडू आहे की नाही आता मात्र पूर्णपणे चाचपणी केली जाईल. तिसरे पंच योग्य ते निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल. इट्स नो बॉल कॉल. भीमार चेंडू कमरीच्या अगदी वरती बॉल होता आणि त्यावरती पडलेला हा मोठा फटका. एकूण 7 धावा देऊन जातील. खराब गोलंदाजी या मॅच मध्ये आता दुर्वेश कर्णाकडे देखील होताना पाहायला मिळतीये. त्याचा भरपूर चांगला उपयोग करतोय फलंदाज संदेश भोईर. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आता सध्या सुरू आहे. संदेश भोईर कडनं चांगली बॅटिंग तो करतोय या मॅच मध्ये. 2 षटकार आणि 3 चौकार आतापर्यंत आलेत. फ्री हिटचा बॉल होता, फिरून केल्याचा प्रयत्न, चेंडू डॉट आलाय. आता मात्र सुटकेचा निश्वास घेतला असेल गोलंदाजी करणाऱ्या कोपरा संघाचा गोलंदाज दुर्वेशनं या मॅच मध्ये. एकूण धावा तुम्ही पाहतायत गुन्हे तालिकेवरती 1 गडी बाद आतापर्यंत 42, 42 धावा धावसंख्या फलकावरती आतापर्यंत लागल्यात या मॅच मध्ये. खराब कामगिरी झाली या ओव्हर मध्ये देखील. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये थोडस कमबॅक झालं. अंतिमच्या षटका बॉल वरती षटका ठोकला राहुलनं. आणि आता या मॅच मध्ये संदेश भोईर चांगली बॅटिंग तो करतोय या मॅचच्या दरम्यान. रोखायचं आहे, विकेटची गरज आहे आता मात्र कोपऱ्या टीमला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षक थोडस खराब तुम्हाला पाहायला मिळते. बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आणि या सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल तुम्ही पाहतायत गुन्हे तालिकेवरती 43, 43 धावा
आतापर्यंत धावसंख्या फलकावरती धावा तुम्ही पाहतायत. तिसरं षटक सुरू आहे या मॅच मध्ये. सध्या तरी पूर्णपणे चांगली बॅटिंग झाली असं मी उल्लेख करेन या मॅचच्या दरम्यान रेडगड संघाच्या दृष्टिकोनातून. तुर्भेज पुन्हा एकदा चांगला फटका एक्झिक्यूट केला गॅप मध्ये. कव्हर पॉइंट कडे चेंडू वेगाने निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज तुम्ही पाहतायत राहुल भगतच्या बॅट मधून दमदार चौकार. सचिन पवार जे कोपऱ्याचे आहेत त्यांच्याकडनं कोपरे संघाला शुभेच्छा आल्यात, धन्यवाद. तर इथून चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर बोर्डवरती वेगानं 47 धावा. चांगली बॅटिंग तुम्ही सध्या तरी पाहतायत रेडगड संघाच्या दृष्टिकोनातून. सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये चौफेर टोळेबाजी. पहिल्या मॅच मध्ये फक्त 30च धावा बनवल्या होत्या केवळ संघाने. ती मॅच जिंकली पलेस्पे टीमने. या मॅच मध्ये धावसंख्येचं डोंगर तुम्ही पाहताय सध्या तरी. पुरर लाईनचा बॉल कॅची संधी आहे. फिल्डर थोडेसे दूर होते. कव्हर पॉइंटला बॉल चालला क्षेत्ररक्षकाला वेगानं. दुसरी धावेचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न झालाय वाईट थ्रो होता आणि लगेच ओळखला दोन्ही फलंदाजांना. जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा चोरलेत आणि या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 50 धावा कंप्लीट. रेडगड संघ या मॅच मध्ये बॅटिंग करतोय. तिसरं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा ठोकल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी झाली होती. मात्र त्यानंतर अंतिमच्या बॉलवरती आलेल्या 6 धाब्याने संघाची धावसंख्या वेगाने आणि अजून एक मोठा फटका. फलंदाज संदेश भोईरच्या बॅट मधून लॉंग लेगला येतोय हा दर्जादार हिट षटकार. आणि या मॅच मध्ये जणू का हायलाइटर्स पाहतोय. प्रत्येक बॉल वरती तुटून पडलाय संदेश भोईर. थांबण्याचं अजिबात नाव घेत नाहीये. एकूण धावा संघाची धावसंख्या फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात अब तक 56. 12 चेंडू मध्ये 36 धावेचा वैयक्तिक योगदान लाभलाय आतापर्यंत संदेश भोईरचं या मॅच मध्ये. अजून एक फिरून खेळलाय. अजून एक मोठा फटका. बॅक टू बॅक सलगचा दुसरा ब्लास्ट. दुसरा धमाका. इट्स आउट ऑफ द पार्क षटकार. दर्जेदार बॅटिंग सध्या तरी सुरू आहे रेडगड संघाचा. फलंदाज संदेश भोईर. षटक संपलाय तिसरं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर बरोबरती 62. एक गडी बाद 62 धावा 3 षटकामध्येच कुठलेत. आतापर्यंत रेडगड संघाने चांगली बॅटिंग दाखवली. या मॅच मध्ये खराब गोलंदाजी झाली आहे असाच मी उल्लेख करेन टीम कोपरे संघाची. या मॅच मध्ये प्रत्येक गोलंदाजाला मार पडला. या षटकामध्ये भरपूर धावा वसूल झाल्या. तब्बल या षटकामध्ये धावा खर्च केल्या 26 धावा या षटकामध्ये. 2 षटकार 3 षटकार 1 चौकार. त्यामुळे मागणे षटक राहिले कोपरे संघाच्या दृष्टिकोनातून. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 62. 62 धावा 1 गडी बाद. चांगली सुरुवात करून दिली आहे. फलंदाज संदेश भोईरने या मॅच मध्ये 13 चेंडूचा सामना केला आणि वैयक्तिक योगदान त्याचं राहिलंय या मॅच मध्ये 42. 42 वरती तो वैयक्तिक खेळतोय. फलंदाज आता स्ट्राइक रेंजला राहुल भगत. फुलटॉस आहे सोडणार नाहीये. ताकोदर फटका आहे. ही सरकारी ओळख आहे राहुल भगतची आणि त्याने देखील ठोकलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार षटकार. श्रीराम 11 चिंचवली संघाचा कॅप्टन्स आणि त्यानंतर तुम्हाला मॅच पाहायला पाहिजे. डोंगराच्या पाड्या संघाच्या कर्णधाराला आपण विनंती करूया आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा. चिंचवली आणि डोंगराच्या पाड्या संघाचा विनंती आहे संघाला की आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. षटकार आलाय आणि या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर बरोबरती आतापर्यंत 68. 68 धावा धावसंख्येचा उच्चांक गाठलाय या मॅच मध्ये रेडगड संघानं. व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलेला नाहीये. 1 धाव इथे मिळते. चांगली बॅटिंग या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 69 धावा. पाहूया पहिला अजर षटक या
स्पर्धेतील कंप्लीट करण्याची संधी आहे संदेश भोईरला 42 वरती तो खेळतोय या मॅच मध्ये अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे बॉलर तयार बॉलिंग ट्रॅक वरती फटका चांगला आहे मिस टायमिंग झालाय आता मात्र कॅचची संधी फिल्डर दूर आहेत फुटबॉलच्या शाळेने चेंडूला स्टॉप केलाय चांगली फिल्डिंग किमान 2 धावा आपल्या टीम साठी वाचवल्यात आणि या 2 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल तुम्ही पाहतायत 71 धावा धावसंख्येचा उच्चांक गाठला या स्पर्धेमधील असंच मी उल्लेख करेन या मॅच मध्ये चांगली बॅटिंग 71 धावा आतापर्यंत धावसंख्या फलकावरती लागल्यात संदेश पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आहे ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑन ला बॉल चालला एकदा झाली कंप्लीट दुसरीचा ऑफिशियल कॉल दिला आणि 2 धाबा इथेही कंप्लीट चांगली बॅटिंग 2 धाबेच्या मदतीने वैयक्तिकचा जर आपण खेळ पाहिला तर वैयक्तिक 46 वरती नाबाद बॅटिंग करतोय पहिला अर्धशतक कंप्लीट करण्याची नामी संधी आहे संदेश भोईर 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मधील बॉलर तयार बॉलिंग ट्रॅक वरती आता वेगवान बॉल आहे भरपूर वेगाने चेंडू टाकलाय गोलंदाजानं आणि ते डॉमिनेट केलाय एकूण धावा धावफलकावरती लागल्यात 73 धावा धावसंख्या फलकावरती शेवटचा अंतिमचा चेंडू पहिल्या सत्रातील 46 धाबीची नाबाद भागीदारी पहिला अर्धशतक कंप्लीट होईल का या मॅच मध्ये फटका तुम्ही पाहतात मिस टायमिंग आहे कॅचची संधी फिल्डर आहेत चूक झाली आहे दुसरीचा कॉल मात्र 2 धाबा इथे कंप्लीट होतील आणि या 2 धाबेच्या मदतीने बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार डाल्या संदेश भोईर साठी तब्बल 48 धाबेचं योगदान या मॅच मध्ये त्याने दिलाय आणि संघाला तब्बल लिहून पोहोचवलाय या 4 षटकामध्ये 75 वरती आणि 76 धाबेचं टार्गेट या मॅच मध्ये आता उभं केलाय टीम कोपऱ्या टीमच्या अगेन्स्ट या 76 धाबे कशा रीतीने बनतील हे ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया आमचे मित्र मनोहर पाटील वाजे यांच्याकडे धन्यवाद थँक्यू शुभम चिंचवली संघाच्या संघनायकाला मी विनंती करेन आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधा डोंगराचा पाडा संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे तर चिंचवली संघाचा संघनायक लगेच यायचे नाणेफेकीसाठी यस पोहोचलाय आमचे मित्र आकाश शेळके त्यांचं सुद्धा शुभ आगमन 2 संघनायक पोहोचलेत नाणेफेक इथे केली जाईल 4 ओव्हर मॅच डोंगराचा पाडा संघानं नाणेफेक जिंकले दे डिसाइडेड टू फुल फील्ड फर्स्ट तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों मुकाबला शुरू है एक तरफ है रिडगर दूसरी तरफ है कोपरा इस टूर्नामेंट के सबसे बड़ी पारी हमने देखी संदेश की 48 रनों के ऊपर नाबाद लौटे टीम की कुल रन संख्या बनी टोटल बने थे 75 75 और 76 का है टारगेट तो निधि टैटू के प्रोप्राइटर सतीश मात्रे इनके ओर से संदेश के लिए वो 48 रनों की नाबाद पारी के लिए ढेर सारी शुभकामनाएं
जाएंगे दोस्तों मैदान में, 76 का टारगेट है। कुणाल पाटिल डोंगराचा पाड़ा, इनसे भी गुजारिश होगी आइए आप हमारे मंच के ऊपर, आपका भी हम तहे दिल से स्वागत कर दें। केवल क्रिकेट टीम के माध्यम से ये ग्रामस्थ मंडल ट्रॉफी हम मैदान के अंदर देख सकते हैं, तो आइए आपका हम तहे दिल से स्वागत कर दें। जीतने के लिए 76 रनों का टारगेट है। ये क्रिकेट है दोस्तों, ये चौथे दिन का विकेट है, क्योंकि जिस तरीके से पहला मुकाबला हमने देखा था जहां पर केवल 30 रनों का टारगेट था और वो भी टारगेट का पीछा करते वक्त पलसपुर क्रिकेट टीम एक समय पर फंसती हुई नजर आई थी। अंतिम ओवर तक वो मुकाबला चला, लेकिन दूसरे मुकाबले में काटा बदल चुका है। इस विकेट के ऊपर टोटल रन बने 75 और 76 रनों का टारगेट मुकाबला जीतने के लिए। रन बन सकते हैं, केवल बनाने वाला चाहिए। 4 ओवर का ये मुकाबला है, मुकाबला शुरू करना है। घड़ी को हम नजर डालेंगे तो 12:34 हो चुके और इस मुकाबले का आगाज हो जाएगा। दूसरे सत्र के लिए हम निकल जाएंगे। अगला मुकाबला होगा चिंचोली, उनके खिलाफ खेलेगी डोंगरा सपाटा। डोंगरा सपाटा टीम ने टॉस जीता, उस मुकाबले के लिए भी हमारे ढेर सारे शुभकामनाएं। 2 खिलाड़ी मैदान के अंदर निकल चुके। दुर्गेश ठाकुर और उनका साथ निभा रहे राधे ठाकुर। तो प्रणव भूपी आएंगे गेंदबाजी की कमान पर। 76 का टारगेट, क्या ये रन बनेंगे? मुकाबले में क्या नतीजा आएगा, किसकी जीत किसकी हार जान के लिए जाएंगे क्रिकेट की इस बेहद खूबसूरत दुनिया के अंदर। बैक टू क्रिकेट, अंपायर का इशारा, यस गेम इज ऑन। दुर्गेश ठाकुर, राधे ठाकुर, पावर प्ले के ओवर में रन आना बेहद जरूरी है। 76 रनों का ये लंबा चेस है, लंबा टारगेट है, लेकिन किस प्रकार से इस पहाड़ के ऊपर चढ़ाई होगी ये भी देखने वाली बात है। फर्स्ट बॉल, पहली गेंद के ऊपर ऊंचाई बहुत ज्यादा है, लंबाई नहीं मिली, खुद के फॉलो थ्रू में लपक लिया। प्रणव के नाम, रेडगढ़ टीम के नाम पहली सफलता, बिग फिश दुर्गेश गुड्स। तो गुजारिश होगी आशु जी फड़के डोंगराचा पाड़ा, आइए मंच के ऊपर। नितिन माली, इनके ओर से आपके लिए खास आमंत्रण है, तो आपसे गुजारिश होगी आइए आप हमारे मंच के ऊपर। मैदान के अंदर हम जरूर चलेंगे। पहली गेंद के ऊपर सफलता है, प्रेशर पहले से है, ऊपर से पहली गेंद के ऊपर सफलता और दबाव बढ़ता है बल्लेबाजी करने वाली कोपरा टीम के ऊपर। 76 रनों का लंबा चेस है, अच्छा स्ट्रोक है इस बार। गेंद जाएगी सीमा रेखा पार, 1 बाउंस, मिल जाएगा चौका। पहली गेंद के ऊपर सफलता, दूसरी गेंद के ऊपर चौका। मुकाबला बन सकता है, वो लड़ाई जारी रखनी होगी मैदान में। हर गेंद के ऊपर बड़े स्ट्रोक की तलाश होगी। छोटी गेंद, इसका पूरा फायदा उठाने की कोशिश। गौरव है पीछे, तो बिल्कुल रन बचा है। यहां पर जबरदस्त फील्डिंग का नजारा गौरव के माध्यम से।
2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। गेंदबाज एक बार फिर से तैयार, प्रणव नीरज के लिए। गति में हल्का सा मिश्रण हुआ था, टप्पा गिरने के बाद गेंद हल्की सी बाहर की तरफ झुकी, क्योंकि 2 गेंदें जो देखी थी वो सामने था, विकेटों के बीचों बीच इस बार विकेट छोड़ी थी। अच्छी कोशिश मैदान के अंदर, 6 रन मैदान के अंदर बनते हुए नजर आ रहे पहली 4 गेंदों में। अगली गेंद बल्ले के बिल्कुल निचले हिस्से में गेंद आई, गौरव है पीछे, 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा यहां पर कुछ नहीं है। सिंगल के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 7 रन। 76 रनों का पीछा करने के लिए उतरी है बीच मैदान में कोपरा क्रिकेट टीम। थोड़ा सा दबाव का महसूस करेगी, लंबा तो मुकाबला यहां पर जी थोड़ी सी दूर है। गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से एक बार फिर से प्रणव भूपी इस ओवर की अंतिम गेंद लेकर। अच्छी गेंदबाजी, छोटी गेंद थी, इसके लिए तैयार था बैकफुट के ऊपर। गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका। 4 रनों की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। पहले ओवर की भी समाप्ति, और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 11। जीतने के लिए 76 का टारगेट है। अब आने वाली गेंदें बचेगी 18, 65 रनों की है जरूरत। निशांत भोपी आएंगे गेंदबाजी में। 18 गेंदें, 65 की दूरी। क्या इतनी ताकत रखती है कोपरा क्रिकेट टीम की बल्लेबाजी? यहां से मुकाबला खींचा जाए, इसके थोड़े से संकेत दिए थे पहले ओवर में। जो 2 बड़े स्ट्रोक आए थे नीरज ठाकुर और राधा ठाकुर के माध्यम से, कोशिशें जारी है। अच्छी बात है, मुकाबले में वापसी करना चाहते, मुकाबले में लड़ाई कर रहे हैं, मेहनत जारी है, पसीना बहा रहा है मैदान में। 18 गेंदें, 65 की दूरी। मुकाबले में क्या मजा लौटेगा। गेंदबाजी में गेंदबाज तैयार, निशांत भोपी। पेस 30 गेंद के ऊपर तीर की तरह सीधी निकली, विकेट कीपर के हाथों में। डॉट गेंद की समाप्ति होती भी आंकड़े बदल जाएंगे। हर एक डॉट गेंद कोपरा क्रिकेट टीम के बल्लेबाजों के ऊपर दबाव बढ़ाती चली जाएगी, और वही घट रहा है मैदान में। 17 गेंदें, 65 की है दूरी। एक और अच्छी गेंद है, एक और अच्छी गेंद है। ऑफ साइड को यहां पर टारगेट करने की कोशिश है, लेकिन पेस से गेंदबाज निशान के पास, और पेस से बीट किया इस बार। 16 गेंदें, 65 रन। 16 गेंदें, 65 की आवश्यकता। लगभग 11 छक्के चाहिए मुकाबले में। सीधे बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद। 1 ही रन है, 1 से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। 1 रन की मदद से स्कोरबोर्ड में वृद्धि होती भी इजाफा होता है। 15 गेंदें और 64 रनों की दूरी पार करनी है। रन बने हैं टोटल 12 रन। 76 रनों का टारगेट था कोपरा के सामने। अड़ा बल्ला घुमाया, अच्छा सोच है, अच्छी कोशिश है, अच्छा स्ट्रोक है। राधे ठाकुर के माध्यम से निकलता है बा, ये दनदनाता बा छक्का। जब 14 गेंदे और जीतने के लिए 58 रनों की जरूरत। चौदह गेंदे और जीतने के लिए 58 रन। जबरदस्त बल्लेबाजी। 2 गेंदें मिली राधे ठाकुर को, उसमें 1 चौका 1 छक्का शामिल है। लाजवाब मुकाबला है, अच्छी ये बल्लेबाजी है। पूरी तरीके से हिम्मत के साथ लड़ाई जारी है। 14 गेंदें, 58 की दूरी। गेंदबाज तैयार, हल्के हाथों से इस बार धकेला इस गेंद को राधे ने। मिड ऑफ के क्षेत्र में गेंद को फील्ड करा जाएगा। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। अंतिम गेंद 13 है, जीतने के लिए 57 की दूरी पार करनी है। अंतिम गेंद आएगी निशांत भोपी की। सामने होंगे बल्लेबाज नीरज ठाकुर। बैकफुट पर पंच करने की कोशिश, खिलाड़ी मौजूद है, और यहां पर आसान सा मौका। अब 12 गेंदे और जीतने के लिए 57 की दूरी। गेंदबाजी में आएंगे रोशन कड़ू, सामने होंगे बल्लेबाज अक्षय।
स्ट्राइकर इनके ऊपर रहेंगे राधे। अक्षय पाटिल, जिस तरीके से पहला सत्र हमने देखा अक्षय पाटिल के ओवर में, पहले ओवर में 24 आए, साहिल ठाकुर के ओवर में 10 आए थे, थोड़ा सा कमबैक था कोपरा टीम का, लेकिन उसके बाद दुर्गेश के ओवर में लगाए गए 26 रन, पूरी तरीके से माहौल बिगड़ गया और 75 रनों का पहाड़ खड़ा कर दिया रिडगर क्रिकेट टीम ने। अब 12 गेंदे 57 की दूरी अब भी पार करनी है। आड़ा बल्ला जरूर घुमाया था, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, कोई नाता नहीं, कोई रिश्ता नहीं। अब मुकाबले में पूरी तरीके से हावी है टीम रिडगर। 11 गेंदे और जीतने के लिए 57 रनों की दूरी अब भी पार करनी है। डॉट गेंद की यहां से समाप्ति होती, पूरी तरीके से मुकाबले में से मजा अब निकल चुका है। हर गेंद के ऊपर 6 रन चाहिए, तभी मुकाबला जीतने में कामयाबी मिलेगी कोपरा क्रिकेट टीम को। क्रिकेट में ऐसे बेहद कम मौके हमने देखे, बड़े स्ट्रोक की तलाश थी, मिस टाइमिंग है, पीछे खिलाड़ी मौजूद, लॉन्ग ऑन में आसान सा कैच छूटा। ये कैचिंग प्रैक्टिस भी थी, लेकिन इसका पूरी तरीके से खामियाजा भुगतना पड़ेगा। कैच छूटा है मैदान में, लेकिन कोई डर की बात नहीं है। 9 गेंदे और जीतने के लिए 56 की दूरी अब भी है। पूरी तरीके से मुकाबला एक तरफा बनता हुआ नजर आ रहा है। गेंदबाज तैयार, रोशन हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हुआ। नतीजा हमारे सामने है। यहां से 8 गेंदे और जीतने के लिए 56 की दूरी अब भी पार करनी है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है, औपचारिकता अब सिर्फ पूरी की जाएगी इस मुकाबले में। आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है, एक ही रन है। पूरी तरीके से मुकाबला एक तरफा है। 7 गेंदे और जीतने के लिए 55 रन की दूरी पार करनी है मैदान में। जिस तरीके से आज राम मंदिर के ऊपर सबसे पहली मर्तबा भगवा लहराया गया, जैसे कहते हैं ना, चढ़ मुगलों की छाती पर भगवा हमने लहराया है, कब्र से उठकर देख ले बाबर, मंदिर वही बनाया है। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। इस छक्के के साथ समाप्त किया ओवर को, क्योंकि अब गेंदे बचेगी 6 और जीतने के लिए 49 रनों की दूरी पार करनी है। छह गेंदे और जीतने के लिए 49 रनों की जरूरत है। और एक बुरी खबर आती हुई गुवाहाटी से, भारतीय क्रिकेट टीम पहली मर्तबा इतने सालों में, 20-25 सालों के इतिहास में दूसरी मर्तबा व्हाइट वॉश हो चुकी है। लगभग 408 रनों से साउथ अफ्रीकन टीम ने दूसरा टेस्ट भी जीत लिया है। तर या सामन्याचा हीरो, मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट वन अँड ओनली वन मॅन शो। पहिल्या सत्रामध्ये तुफान हाणामारी, 17 चेंडूमध्ये 48 नाबाद बनवल्या, खेळाडू ठरतोय संदेश भोईर मॅन ऑफ द मॅच। नवीन सामना आपल्या समोर येईल, चिंचवली आणि त्यांच्या विरुद्ध खेळतोय आई गावदेवी स्वर्गीय खुशालदादा 11 डोंगऱ्याचा पाडा आणि चिंचवली या दोन संघांमधील लढत आहे। मैदानाकडे आपण लगेच जाणार आहोत आणि या ऐकूया पुन्हा एकदा आमचे मित्र शुभम म्हात्रे।